कडे वळूया। माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। रास्ता रोको आंदोलनाला गर्दी जमवण्याकरता चक्क आंदोलकांना मटण पार्टी त्यांनी दिली अशी धक्कादायक बाब समोर आली आहे। आमदारांच्या या मटण पार्टीवर टीका होत असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार जानकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। नदीत जास्त होळ्या झाल्या की शहाण्यानं काठ कधी सोडू नये। आमच्यातले अनेक जण तिकडे गेलेत, त्यांना विशालनंच सांगितलं असेल तिकडे जा आणि विशाल पाटील कधी काय करेल याचा काही नेम नाही असा टोमणा मारला माजी मंत्री जयंत पाटलांनी। ते सांगलीवाडीमध्ये होळ्यांच्या स्पर्धेत जाहीर कार्यक्रमात बोलत होते। आगामी महापालिका निवडणुकीकरता सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे। शिवसेनेनं सुद्धा मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 32 प्रभारी विभाग प्रमुख आणि 3 प्रभारी विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। आंदोलकांनी राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं दिली गेली आहेत, पण गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्ह्यांनाच मागे घेण्यात आलंय अशी माहिती समोर येते। देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याकरता आणि मतदार यादी अद्ययावत करण्याकरता निवडणूक आयोग विशेष व्यापक पुनर्निरीक्षण मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे। याबाबत 10 सप्टेंबरला दिल्ली इथं सगळ्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। सरकारनं 22 सप्टेंबरपासून जीएसटी दर 2 स्तरावर म्हणजेच 5% आणि 18% आणण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त महसुली तूट निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महसुली तोटा 48,000 कोटी रुपये असल्याचं म्हटलं आहे। एसी लोकल पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सुविधा संपन्न अशा करण्यात येणार आहेत, त्या अधिक मागवण्यात येणार आहेत। त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकल करता 2,856 एसी लोकल डबे खरेदी करता निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिवाळी आणि छठपूजेकरता प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेनं 944 आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडल्या आहेत। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये या गाड्या सोडण्यात येणार आहेत। रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ इथल्या रेल्वेच्या भूखंडांचा 99 वर्षांकरता भाडेतत्वावर विकास करण्याचा निर्णय घेतलाय। एकूण 80,000 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ या प्रकल्पांतर्गत भाड्यानं दिलं जाणार असून यामधून रेल्वेला सुमारे 8,092 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। म्हाडा कायदा कलम 79 अंतर्गत म्हाडानं मुंबई शहरातील जवळपास 935 इमारती अतिधोकादायक ठरवून त्या रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या। त्या नोटिशीला उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवून त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते। या प्रकरणी म्हाडानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे, त्यावर आज सुनावणी होणार आहे। म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाळ्यांच्या ई लिलावाद्वारे विक्री करता मुदतवाढ देण्यात आली। सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याकरता आता 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। देशात आधार कार्ड करता एक सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत। व्हिजन 2047 अंतर्गत सरकारकडून या योजनेवर काम केलं जात आहे। या अंतर्गत जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल। अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत फॉलोअप सिस्टम तयार केली जाईल। राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला। तसंच प्रवेशाकरता जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या संस्थात्मक फेरीत भरल्या जाणार आहेत।
राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त झालेल्या जागांवर प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश दिलेत. याकरता पारदर्शक पद्धती राबवण्याची सूचना केली आहे. कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावर प्रवेशाकरता अर्ज करता येणार आहेत. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरांमध्ये 7व्यांदा धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय. यामुळे शनिवारपासून गेटवे एलिफंटा, गेटवे JNPA, मोरा भाऊचा धक्का आणि करंजा रेवस या मार्गांवर सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे शहराची उपनगरं आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानं विसर्जनाच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला सुमारे 6 लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला. उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात तब्बल 40 लाख प्रवाशांनी मेट्रोलाच प्रथम पसंती दिली. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपवणार, वेळ पाळणार, पथकांच्या संख्येवर मर्यादा आणत कमी वेळेत मिरवणूक संपवणार असा जो पोलिसांनी निर्धार केला होता त्यावर पुणेकरांनी मात्र पाणी फेरलं. कारण पुण्यातली विसर्जन मिरवणूक तब्बल 34 तास चालली आणि त्याचा एक नवा विक्रमच यावर्षी पुणेकरांनी केला. यंदा प्रथमच मुंबईतील POP गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्यावर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या 11 दिवसांमधील गणेश मूर्तीचं तब्बल 1982 मेट्रिक टन वजनाचं POP संकलित करण्यात आलं. मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान निर्माल्याच्या संकलनाकरता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील विविध विसर्जनस्थळी एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं गेलंय. धुळे जिल्हा पोलिसांनी सामाजिक सलोखा जपत विसर्जित न झालेल्या गणरायाच्या मूर्ती एकत्र करत त्याचं विधिवत विसर्जन केलं. पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्यालगत अनेक मूर्ती जमा झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी तब्बल 300हून अधिक गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन केलं. खग्रास चंद्रग्रहण असल्यानं कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मूर्ती पांढऱ्या सोवळ्यामध्ये ठेवण्यात आलेली होती. या ग्रहण काळामध्ये भाविकांना देवीचं दर्शन बंद करण्यात आलं. महंत पुजारी यांनी ग्रहण सुरू करण्यापूर्वी देवीची अभिषेक केला, पूजा केली आणि आईच्या नावानं पौर्णिमेनिमित्त जोगवा सुद्धा मागितला. यंदा तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव 9 ऐवजी 10 दिवस साजरा होणार आहे. या उत्सवातील मुख्य बदल म्हणजे घटाला 10 माळा चढवल्या जातील. 11व्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला आनंद साजरा होईल. यामुळे भवानी माता 14 सप्टेंबरपासून मोह निद्रा अवस्थेत जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आणि आवारात भले मोठे खड्डे पडल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले. रुग्णालयात येताना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतो. वाहन चालकांची तारेवरची कसरत होते. संततधार पावसानं आता अमरावती जिल्ह्यात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव केलाय. जिल्ह्यात 50% पेक्षा अधिक सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक रोगाचं सावट आहे. देशभरातील 2.5% महिलांच्या प्रसूती कोणत्याही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचं समोर आलंय. प्रशिक्षण नसलेल्या महिला किंवा इतरांकडून प्रसूती करून घेण्याचं प्रमाण ग्रामीण भागात 2.3% आहे. शहरात हे प्रमाण 1.1% आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी इथं भरधाव डंपरनं चिरडल्यानं एका 30 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गजानन असं मृताचं नाव. ही घटना रात्री घडली. त्यानंतर नेरी दिगर इथल्या ग्रामस्थांनी मृतदेह नेरी इथल्या चौफुलीवर आणला. 2 तास ठिय्या आंदोलन केलं.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोघांना अटक केली। त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, 2 गावठी जिवंत काडतूस, दुचाकी आणि 2 मोबाईल असा एकूण 1,29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धुळ्यात गणपती विसर्जन करून घरी परतत असताना शहरातील एका तरुणाचा भीषण अपघात झाला। त्यात त्याचा मृत्यू झाला। धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर दुचाकीचा अपघात झाला। यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला। खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली। तेलंगणातील हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आली। शंकर उर्फ अरुण येर्राम बिच्चा असं अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचं नाव आहे। त्याच्यावर 2 राज्यात मिळून 5 लाखांचं बक्षीस आहे। ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही, याला प्राधान्य दिलं जाईल असा निर्णय त्यांनी घेतला। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासनच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि आमचं आरक्षणाकरता देण्यासाठी विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य केलं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी। मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीकरता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढण्यात आला। ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। बुलेटिनमध्ये स्वागत। उर्वरित बातम्या। बीडच्या मांजरसुंबामध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमने-सामने आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीने वादावर नियंत्रण मिळवण्यात आलं। ओबीसी आरक्षणाचं संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीकरता कुणबी सेनेकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आझाद मैदानावर पार पडलेल्या निर्धार मेळाव्यामधून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला। मराठा आंदोलक सतीश देशमुख आणि महारुद्र खाकरे यांचा आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। तर आंदोलनाला जाण्याकरता पैसे नसल्यामुळे भरत खरसाडे या आंदोलकाकडे पैसे नव्हते, त्यामुळे या आंदोलकानं आत्महत्या केली। दरम्यान या तिन्ही आंदोलकांच्या कुटुंबांना फोन करून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारलं आणि कुटुंबाला प्रत्येकी 3 लाखाची मदत केली। कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गोंधळ झाला। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्यानं विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये राडा झाला। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली। प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यानं एका सभासदानं माईकच डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला। बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्यानं हा वाद वाढला। पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदरमध्ये होते। यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध केला। शनी शिंगणापूर इथं दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधरावर घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवर घेण्यात आलं। पुजाऱ्यांना 31 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलंय। अकोल्यातील बार्शी टाकळी शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। चिपळूणमध्ये सहकाराचं विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे। या प्रशिक्षण केंद्राला कोकणातील तरुणांनी प्रशिक्षण केंद्र उभारणीला समर्थन दिलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। तळोदा तालुक्यातून वाहणाऱ्या खर्डी नदीला पूर आला। पाडवी गल्लीतील पुलावरून पाणी वाहू लागलं। कल्याणच्या रामदेव हॉटेलमधील निष्काळजीपणा पुन्हा समोर आलाय। हॉटेलमधील
फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळून आलं. काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधल्या पार्सलमध्ये लोखंडाचा तुकडा आढळला होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भुते अकसपूर कुढावद या रस्त्यावर पाण्याचा अंदाज न आल्यानं कार वाहून गेली. कारमधून चालक कसाबसा बाहेर पडला, त्यामुळे दुर्घटना टळली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाथरी परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. 2 दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी इथल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर दर्शनाकरता बंद ठेवण्यात आलं. आज दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. नियमित पूजा उपचार करून मंदिर सकाळी 6 नंतर दर्शनाकरता खुलं केलं जाईल. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून सूर्या नदीला 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धामणी धरणाचे 5ही दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एका डंपर भरेल इतक्या चपला सापडल्या. कर्मचाऱ्यांनी जमा केल्या. विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीला आवरणं पोलिसांनाही शक्य नव्हतं, त्यामुळे ढकलाढकली होत होती आणि त्यात महाद्वार रोडवर चपलांचा खच बघायला मिळाला.